सुप्रभात मंडळी. आणि तुम्ही हे बरोबर विचार करते आहे की घात गेल्यानंतर पेरणी आमच्या घरी आज ऊन राहिलेली आहे. म्हणजे हा उन्हाळा इकडे निघून गेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट आता 5वा महिना संपणार आहे आणि आमच्या घरी उरले सुरले म्हणजे मनात आले तर चिप्स टाकूनच घ्यायचे असं विचार करूनच घेतलं. कारण पावसाळ्यासाठी जे ऑलरेडी चिप्स बनवले होते ते आता संपण्याच्या कगारवर आहेत. म्हणून आज इकडे आम्ही चिप्स बनवण्याचा कार्यक्रम राबवून राहिलेलो आणि सोबतच आपल्या तोंडातही ते घालून राहिलेलो आहे. आता इथे मी हात घालत होते तर माझ्या कार्टीला ते दिसलं तर तिला काही पचलं नाही. म्हणून या दोघांना म्हणजे या कार्टी आणि या कार्ट्याला दोघांच्याही तोंडात टाकलं आणि म्हटलं गुपचाप खा आणि मलाही खाऊ दे. आणि बरं झालं बाई, सकाळी सकाळी हे सगळं काम आम्ही करून घेतले. कारण आता डोळ्याला रुतणारी, चुभणारी आणि पायाला पूर्णपणे करपवणारी ऊन बाहेर आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता. आणि सध्या या वेळेला मी अजिबात रिस्क नाही घेऊ शकत माझ्या थोबाळाच्या बाबतीत. कारण एवढे पैसे खर्च करतोय बाबा स्किन केअर वर, मला रिस्क नाही घ्यायची. कारण तसंही सध्याच मोबाईलवर हा एक प्रॉम्प्ट येऊन राहिलेला आहे म्हणजे 24 तासाच्या आत की खूप तडाखेदार ऊन पडणार आहे. तर त्यामध्ये माणूसही पूर्णपणे समजून जा. तर त्यापेक्षा आपण सावलीत राहिलेले बरे नाही का. म्हणजे हा आभाळ बघा किती क्लिअर दिसत आहे, एकदम चकाचकाच. आणि वरच्या सारखं खाली सुद्धा म्हणजे एकदम चणचण लासणारे पाय. जसे का आभाळातून आगीचे गोलच टाकते, पण या आगीच्या गोलांचं आपल्या चिप्सवर चांगला प्रभाव पडेल तेव्हाच हे चांगले चिप्स आपले वाढून राहतात. आणि सायंकाळ होत नाही की तळून खाण्यासाठी आपण रेडी असतो. म्हणजे आमच्या घरी तर कधी कधी असंच. पण आता जर मी या उन्हात थोडाही वेळ आता उभे राहिले ना तर नक्कीच या चिप्स सारखी मीही करपणार. आणि तसंही ऊन आपलं काम स्वतःच करत राहील तेव्हापर्यंत सायंकाळ होण्याची वाट पाहते. म्हणजे माझी ही कार्टी म्हणजे सायंकाळ होत नाही की तिला बाहेर पडायला बरं राहतं. आणि दुपारी एवढी चणचण ऊन होती आणि आता सायंकाळी परत इथे ढिगाड जमा झालेला आहे. म्हणजे वातावरणाचं खरंच मला सुचत नाही. आणि मे महिना संपण्यावर आलेला आहे आणि जून महिना लागणार आहे. पण मी नक्की सांगते की मला ना पावसाळा अजिबात आवडत नाही. कारण पाऊस तर बाहेर पडत राहतो पण माझ्यासारखे बिचारे घरातच राहतात.